तुमच्याकडे परमनंट लायसन नसताना तुम्ही ह्यांना रिक्षा चालवायला दिली कशी? अहो, जबाबदारीची जाणीव नाहीये का तुम्हाला? दुसऱ्याची रिक्षा चालवताय तुम्ही, साधे नियम नाही पाळतायत. अहो पण साहेब, मी कुठलाच नियम मोडलेला नाहीये. उलट हेच गाडी वेगानं चालवत होते. अहो, आता काही कारण देऊ नका. यापुढे मी तुम्हाला रिक्षा चालवायला देऊ शकत नाही. द्या, रिक्षाची चावी द्या. साहेब, मला असं नका ना करू, मला एक संधी द्या. मी खरंच सांगतोय, माझी काहीच चूक नव्हती हो. गप्प बसा. हो, तुमच्या मित्राच्या सांगण्यावरून मी तुम्हाला रिक्षा चालवायला दिली. तुमच्या मित्राची खात्री होती तुमच्यावर, पण जे व्हायचं होतं ते झालं. आता यापुढे माझी रिक्षा मी तुम्हाला देऊ शकत नाही. द्या तुमचा बिल्ला, युनिफॉर्म आणि रिक्षाची किल्ली, सगळं काही द्या. आपला धंदा चांगला चाललाय, रिक्षाच्या व्यवसायात मिळतायत ना पैसे, मग का काळजी करतेय? पुन्हा सगळं ओझं तुमच्या खांद्यावर. एक लक्षात ठेव, कुठलाही भार घ्यायला हे खांदे समर्थ आहेत. हे बघा, रिक्षा मालक म्हणून तुम्हाला दंड भरावाच लागेल आणि तुम्ही यांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पण साहेब, साहेब हा तर अन्याय आहे ना. ते मी काहीच चूक केलेली नाहीये. मग उगाच माझ्याशी वाद घालत बसू नका, त्याचा काही उपयोग नाही. तरीही परमनंट लायसन नसताना रिक्षा चालवण्याचा दंड लावत नाहीये तुम्हाला, पण नुकसान भरपाई द्यावी लागेल. अहो, तुम्हाला ऐकू येतंय की नाही? आता तो युनिफॉर्म आणि बिल्ला द्या. फार वेळ नाहीये माझ्याकडे. ठीक आहे.